नमस्कार. मी डॉक्टर विशाल कासलीवाल, ऑर्थोपेडिक सर्जन आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन. मी नाशिक इथे कासलीवाल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला कार्यरत आहे आणि 11 वर्षापासून मी जॉईंट रिप्लेसमेंट करतो. माझं वैशिष्ट्य म्हणजे मी कम्प्युटर नॅव्हिगेटेड जॉईंट रिप्लेसमेंट करतो. आज आपण जाणून घेऊया पार्शियल नी रिप्लेसमेंटबद्दल. माझ्या OPDमध्ये पेशंट्स येतात व म्हणतात की डॉक्टर मला पार्शियल नी रिप्लेसमेंट सुचवली. नेमकं काय असतं पार्शियल नी रिप्लेसमेंट? तर ह्याच्याबद्दल जी काही माहिती आज मला शेअर करता येणार, मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर पार्शियल नी रिप्लेसमेंटमध्ये गुडघे बदलीच असते, पण ह्याच्यात छोटासा चिरा लागतो आणि गुडघ्याची फक्त एक कप्पा जो खराब झालेला आहे तितकंच बदलण्यात येतो. बाकी मांडीचे स्नायू कापल्या जात नाही, गुडघ्याचे लिगामेंट्स कापले जात नाही आणि गुडघे बदलीनंतर किंवा पार्शियल नी रिप्लेसमेंटबद्दल नंतर एकदम नॅचरल वाटतो. सो असं वाटतं की ऑपरेशन झालंच नाही आणि पेशंट अगोदर जसा होता त्याला तसंच सगळे कामं करता येतात. ह्याला इंग्लिशमध्ये फॉरगॉटन नी सर्जरी म्हणतो. इतकी सुंदर असते ही सर्जरी. तर मीडियल कंपार्टमेंट आर्थरायटिस म्हणजे गुडघ्याची एकच बाजू खराब झालेली असते. गुडघ्याला 2 कप्पे असतात. आतला कप्पा त्याला मीडियल कंपार्टमेंट म्हणतो, बाहेरचा कप्पा म्हणजे त्याला लॅटरल कंपार्टमेंट म्हणतो. हळूहळू जास्त करून लोकांमध्ये आतला कप्पा अगोदर झिजतो, पाय तिरके होत जातात आणि जेव्हा आतल्या कप्प्यात हाडाला हाड टेकू लागतं तेव्हा दुखणं अतिशय वाढून जातं आणि त्या दुखण्याला एंड स्टेजमध्ये लास्ट स्टेजला पार्शियल नी रिप्लेसमेंट ही ऑफर करू शकतो. पण ह्या आतल्या कप्प्यासोबत बाहेरचा कप्पा हा चांगला पाहिजे. जर बाहेरचा कप्पा खराब झालेला असेल तर पार्शियल नी रिप्लेसमेंट सुचवता येत नाही आणि फक्त आतला कप्पा खराब झालेला असेल तर आपण हमखास पार्शियल नी रिप्लेसमेंट करू शकतो. पेशंट आपल्याकडे जेव्हा येतो, डॉक्टरांकडे जेव्हा येतो तर त्याला गुडघेला दुखणं असतं आणि ते दुखणं चालताना, उठताना, बसताना, पायऱ्यावर खाली करताना हमखास होतो आणि काही केलं तरी ते दुखणं जात नाही. मग पेशंटला कधी गोळ्या औषधं घ्यावे लागतात, मलम लावावं लागतं आणि त्याच्यानंतर थोडंफार दुखणं आटोक्यात येतं. पण तेव्हाही जेव्हा दुखणं कमी होत नाही, पेशंट डॉक्टरांकडे वळतो आणि डॉक्टर काय करतात? डॉक्टर पेशंटची तपासणी करतात, हिस्ट्री घेतात सगळ्यात अगोदर. तर काय करताना दुखतो, काय करताना दुखणं कमी होतं हे विचारतात. कधीपासून दुखतो आहे, किती दिवसापासून दुखतो आहे आणि काय केल्याने दुखणं कमी होतं, काय केल्याने दुखणं वाढतं, असे प्रश्न डॉक्टर पेशंटला विचारतात. त्याच्यानंतर आम्ही क्लिनिकल एक्झामिनेशन करतो. त्याच्यात पेशंटची पायाची बाक कशी आहे, किती आहे, पाय किती वाकवता येतो आहे, किती सरळ करता येतो आहे, गुडघ्यात पाय वाकवताना कटकट आवाज येतो आहे का, त्याला आम्ही क्रेपिटेस म्हणतो. तर क्रेपिटेस असेल याचा अर्थ कुठे ना कुठे गुडघ्याला झीज आहे, गुडघ्याला सूज आहे का ते तपासतो. गुडघ्याला हात लावल्यावर आतल्या बाजूला दुखणं वाढतं, त्याचा अर्थ असा की गुडघ्याच्या आतल्या बाजूला झीज नक्कीच आहे. पण हे कन्फर्म करण्यासाठी आम्हाला एक्सरे लागतो. पेशंटचा उभं राहून आम्ही एक्सरे काढतो, त्याला स्टँडिंग AP व्ह्यू म्हणतो. आणि एक विशिष्ट व्ह्यू अजून असतो, त्याला रोझेनबर्ग व्ह्यू म्हणतो. त्या व्ह्यूमध्ये आम्हाला कळतं की हाडाला हाड टेकून आहे की नाही. ज्या पेशंटमध्ये हाडाला हाड टेकून आहे त्या पेशंटला गोळ्या औषधांचा गुण येणार नाही, त्या पेशंटला पट्ट्याचा गुण येणार नाही आणि वंगणाच्या इंजेक्शनचा गुण येणार नाही. त्या पेशंटला एक तर पार्शियल नी रिप्लेसमेंट किंवा टोटल नी रिप्लेसमेंट हाच ऑप्शन उरतो आणि ते जाणून घेण्यासाठी ह्या सगळ्या तपासणी आम्ही करून घेतो. तर नॉर्मली ही झीज वयामानाने होणारी झीज आहे. आपण चप्पल एखादी जर खूप चालवत गेलो तर त्या चप्पलची गादी झिजते. गाडीचा टायर आपण चालवत गेलो तर टायर घसतो. तसं गुडघ्याला गादी असते. गुडघ्याची जी कार्टिलेज आहे, गुडघ्याची गादी जी आहे ती मऊ गुळगुळीत असते आणि चालता चालता ती हळूहळू घसू लागते. ज्या दिवशी ती संपूर्ण घसते आणि हाडाला हाड टेकतो त्याला आम्ही झीज म्हणतो. पण काही लोकांना मार लागल्यामुळे झीज होते, काही लोकांना गादी फाटल्यामुळे झीज व्हायला सुरुवात होते, काही लोकांना लठ्ठपणामुळे होते, काही लोकांना संधिवात असतो किंवा आमवात असतो. वेगवेगळ्या कारणामुळे गुडघ्याला झीज होते आणि त्या वेगवेगळ्या कारणाचा उपचार पण वेगवेगळा असतो.
सुरुवातीच्या स्टेजेसला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्याला गोळ्या, औषधं, वंगणाचं इंजेक्शन व पट्टा हा काम करतो, पण चौथ्या टप्प्याला डॉक्टर तुम्हाला पार्शियल किंवा टोटल नी रिप्लेसमेंट सुचवतात. सो ज्याला आतल्या बाजूचा कप्पा फक्त झिजलेला असतो त्याच्यासाठी पार्शियल नी रिप्लेसमेंट ही जास्त योग्य असते, पण त्याचे काही क्रायटेरिया असतात. त्याच्यासाठी पायाची बाक ही 10 डिग्रीपेक्षा कमी, पायाची मूवमेंट ही 110 डिग्रीपेक्षा जास्त, लठ्ठपणा गरजेपेक्षा जास्त नको, आणि दुसरा कप्पा म्हणजे लॅटरल कंपार्टमेंट आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे ACL लिगामेंट हे एकदम इंटॅक्ट पाहिजे. जर ACL लिगामेंट तुटलेलं असेल, लॅटरल कंपार्टमेंटला झीज असेल किंवा बाहेरच्या कप्प्याला झीज असेल तर तुमच्यासाठी पार्शियल नी रिप्लेसमेंट आपल्याला सुचवता येणार नाही. मग तुम्हाला टोटल नी रिप्लेसमेंटचाच ऑप्शन हा घ्यावा लागणार. तर त्याचं उत्तर असा की पार्शियल नी रिप्लेसमेंटला आमच्या फील्डमध्ये फॉरगॉटन नी सर्जरी म्हणतो, म्हणजे केल्यानंतर पेशंटला वाटतसुद्धा नाही की आपलं ऑपरेशन झालं आहे. त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आपण जाणून घेऊया. पहिला ॲडव्हान्टेज, तो ऑपरेशन छोटा असतो, म्हणजे गुडघ्याचा जो चिरा असतो तो नॉर्मल गुडघेबदलीपेक्षा खूप छोटा असतो, 4 इंचीच्या पेक्षा मोठा नसतो. गुडघ्याची मांडीची स्नायू जी आहे ती त्याच्यात कापावी लागत नाही. सबवॅस्टस अप्रोचने मांडीचे स्नायू न कापता फक्त बाजूला करून तो ऑपरेशन करता येतो. तिसरा ॲडव्हान्टेज, जी पार्ट खराब झालेला आहे फक्त तितकाच पार्ट बदलावा लागतो, बाकीच्या पार्टला छेडाछेडी होत नाही. सो देवाने दिलेले लिगामेंट्स, दुसऱ्या बाजूचा कप्पा, दुसऱ्या बाजूची गादी, ह्याला कोणत्याही गोष्टीला टच करावं लागत नाही. चौथा ॲडव्हान्टेज, पेशंटला लवकर लवकर रिकव्हरी होते. फिजिओथेरपीसुद्धा कधी गरज पडत नाही आणि दैनंदिन कार्याला तो लवकर स्टार्ट करू शकतो. सो त्याच्यानंतर धावणं, पळणं, खेळणं सगळंच तो लवकर सुरू करू शकतो आणि टोटल नी रिप्लेसमेंटपेक्षा डिस्कम्फर्ट हा नक्कीच कमी होतो पार्शियल नी रिप्लेसमेंटमध्ये. की नॉर्मल लाईफस्पॅन हे 10 ते 15 वर्ष पार्शियल नी रिप्लेसमेंटची असतात. सो कमी वयात हा आम्ही ऑफर करतो, ज्याच्याने ते 10 ते 15 वर्ष पेशंटला हमखास आपले दैनंदिन कार्य करता येतात आणि गुडघेदुखीपासून लांब राहता येतं. सो याचं उत्तर असा की पार्शियल नी रिप्लेसमेंटचे पेशंट हे टोटल नी रिप्लेसमेंटचे पेशंटपेक्षा लवकर कामाला लागतात. ते आपले रुटीन ॲक्टिव्हिटीज, काही लोक तर शेतीसुद्धा करू शकतात, चालू फिरू शकता, पळू शकता, धावू शकता, माउंटेन क्लाइम्बिंग करू शकता. त्यांचे जे रुटीन ॲक्टिव्हिटीज आहेत ते टोटल नी रिप्लेसमेंटपेक्षा जास्त लवकर रिझ्यूम करता येतात आणि महिन्या-दीड महिन्यात ते सगळीच कामं आरामशीर करू शकतात. तर कोणत्याही ऑपरेशनला साईड इफेक्ट्स हे होऊ शकतात आणि ते आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. इन्फेक्शन, ब्लीडिंग, इम्प्लांट लूजनिंग, दुसऱ्या कप्प्याला झीज होणे, ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स या ऑपरेशनला असतात, पण त्याचं प्रमाण खूपच जास्त कमी आहे. शेती करणाऱ्या पेशंट्सला ही काळजी असते की डॉक्टर मी कुकडू बसून काम करू शकणार का, मी मांडी घालू शकणार का. तर पार्शियल नी रिप्लेसमेंटमध्ये पेशंट हमखास मांडी घालू शकतो आणि खाली जमिनीवर बसू शकतो. याचे काही उदाहरणांची व्हिडिओ आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. सो मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं पार्शियल नी रिप्लेसमेंट व मिडल कंपार्टमेंट ऑस्टिओआर्थरायटिसबद्दल. पुढच्या वेळेस आपण जाणून घेऊया टोटल नी रिप्लेसमेंटबद्दल. काही शंका असल्यास माझ्या वेबसाईटवर क्लिक करू शकता किंवा माझ्या हॉस्पिटलला कॉल करून अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकता. धन्यवाद.